600 हे सप्लिमेंटरी संपल्यापासून जर सुरू करत असाल, कारण फार अवस्था वाईट आहे या पोरांची, कुठेच हॉस्टेल नाही हो. आज सगळ्या समाजाला हॉस्टेल मिळतात, या पोरांनी शिकावं की नाही ओबीसींच्या, हा खरा प्रश्न येतो. म्हणून तुम्हाला आमची तुमच्याकडे मागणी आहे, हे हॉस्टेल हे वसतिगृह लवकरात लवकर सुरू करा. केंद्र सरकारकडे आम्ही 2-3दा मी मंत्री असताना हे प्रस्ताव मांडला, केंद्रावर राहून हे वसतिगृह कधीही सुरू होऊ शकत नाही, केंद्राचा निधी कधीही येऊ शकत नाही, ते राज्याच्या तिजोरीमधूनच आपल्याला खर्च करून हे वसतिगृह सुरू करावे लागतील आणि आपल्याकडून त्या पद्धतीनं सुरू होईल. पुढचा सत्र म्हणजे आत्तापासून तयारी कराल तर पुढच्या सत्रामध्ये सुरू होईल. आणि रेंटनी घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण करा, अशी आमची आपल्याला अध्यक्ष महोदय या निमित्तानं मागणी आहे. आणि विशेष करून ग्रामीण विद्यार्थी हे सगळे जे यामध्ये त्यांना अडचण होते, त्यातून मार्ग नक्की निघेल अशी मला अपेक्षा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मागाने मी मांडताना एक विषय मांडला होता की आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निरगुळे साहेब जे आहेत, माजी न्यायमूर्ती हायकोर्टाचे, त्यांनी राजीनामा दिला. 4 तारखेला राजीनामा दिला आणि 4 तारखेला राजीनामा दिल्यानंतर 9 तारखेपर्यंत तुम्ही सभागृह सुरू झाला. खरं तर अशी कुठलीही बाब असेल तरी ती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे, पण तो तसंच दाबून ठेवला. का दाबला मला काही माहित नाही, म्हणजे छुपवून का ठेवला, लपवून का ठेवला, पण आज सभागृहामध्ये विषय आला असता. कारण हे जे आयोग आहे मागासवर्गीय आयोग, हे समस्त 52% ओबीसीच्या हिताचं रक्षण करणार मगानी पण मी मांडलं. त्याबरोबरच लक्ष्मण हाके नावाचे सदस्य होते, त्यांनी राजीनामा दिला. आमचे डॉक्टर आपले सोनमाने होते, त्यांनी राजीनामा दिला. एक मला वाटतं दुसरे एक संचालक होते, आम्ही ते त्यांनी राजीनामा दिला. मेश्रामनी अजून दिला नाही, मेश्रामलाही शोकास दिला गेला. आता प्रत्येकाला शोकास देऊन ते राजीनामा घेण्याचं दबाव तंत्र चालला गेला, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आणि कल्याणकर की काहीतरी असे ते आहेत, ते पण हायकोर्टाचे प्रॅक्टिशनर होते संभाजीनगरच्या, त्यांनी राजीनामा दिला. 4 सदस्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याचं कारण काय? म्हणजे एकतर मनामध्ये असा विषय आला होता की आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मांडतो, त्यावर चर्चा होणार आहे. तुम्ही ओबीसी आहात, मी ओबीसी आहे, मी मायक्रो याच्यातला आहे, आम्ही भटक्या विमुक्त जातीमधले समाजातून ओबीसी मध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपण सगळ्यांनी आमच्या हिताचं रक्षण करणं सभागृहाचं काम आहे. मला आपली एवढीच विनंती आहे या निमित्तानं की आपण जे संरक्षण आता या आयोगामध्ये अनेक लोक आता भरले जाणार, हे मागासवर्गीय आयोग राहणार आहे की नाही मला शंका आहे. हे मागासवर्गीयाचा आयोग राहणार आहे. मी 2 जातीमध्ये वितुष्ट होईल अशा प्रकारची कुठली भाषा करणार नाही, 2 जातीमध्ये संघर्ष होईल अशा प्रकारचं याचा वापर होता कामा नये. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च स्थानी आपण आहात, फार गंभीर विषय महाराष्ट्रासाठी होत चाललाय. कोणाची एकमेकाची उणीधुनी काढून काही प्रश्न सुटत नाही, म्हणून मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे अध्यक्ष महोदय. पण मला एवढी विनंती आहे की त्या ठिकाणी जी चर्चा झाली त्यामध्ये एवढीच मागणी होती या 4ही सदस्यांची की आपण हे जे काही आता मागासलेपणा सिद्ध करायसाठी जे हे होणार आहे, त्यामध्ये केवळ मराठा समाजाचंच न करता सर्व समाजाचं मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण व्हावं, एवढी या लोकांची मागणी होती. मला वाटतं ती रास्त आहे. आपण महाराष्ट्रातील सर्व जातींचं मागासलेपण सिद्ध करायसाठी ओबीसी मध्ये असतील तर मराठा समाजाने ओबीसीच्या जाती त्याचा समावेश करा आणि एकत्र त्याचं सर्वेक्षण करा आणि मग ठरवा. कारण गायकवाड आयोगाने यापूर्वी त्यांची भूमिका विशद केली, ते काय झालं या खोलवर मी जात नाही, तो मोठा विषय होणार आहे. परंतु आमची विनंती अशी आहे की सभागृहाला मंत्री महोदय इथे ठोसपणे सांगा या पुरवणीवर. खरं म्हणजे फार गंभीर विषय महाराष्ट्रापुढे, आम्ही सर्वांचं संरक्षण करू. सर्वांचं हे जे सर्वेक्षण होईल त्यामध्ये खरं कोण आहे याच्यातून मागासलेपणा सिद्ध करायचा आहे, तो शैक्षणिक असेल सामाजिक असेल, हा मागासलेपणा सिद्ध करताना सर्व जातींचा समावेश करा. गायकवाड आयोगाने चूक केली, 7 ओबीसीतल्या 6 जाती त्यामध्ये समावेश करून त्यावेळेचं सर्वेक्षण झालेलं होतं. त्यामध्ये लेवा कुणबी होता, कुणबी मराठा होता, मराठा कुणबी होता, कुणबी होता, असे सगळे कुणबी आणले आणि त्यातून सर्वेक्षण झालं आणि ती संख्या त्यावेळेसची जे काही आली ती सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, जातनीय जनगणनेचा आणि त्याच्यासाठी साधार योजनेचा मी विषय काढला, त्या पोरांना न्याय मिळाला पाहिजेत आणि मी 10 वरून 50 मुलांची सबसिडी फॉरेन शिष्यवृत्तीचा विषय मंजूर करून घेतला होता, ते आता सुरू आहे. पण आपल्याकडून अशी अपेक्षा आहे, मराठवाड्यातली ओबीसीचं दारिद्र्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, विदर्भातला, म्हणून ही मी त्यावेळेस माझी इच्छा होती की 100 करावी, पण पहिल्यांदा 50 करून घेतली मंत्री असताना, आता 100 करावी. किमान 52% ओबीसी आहेत. फॉरेन स्कॉलरशिपसाठी शिष्यवृत्तीसाठी 100 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश करावा. पीएचडी साठी मंत्री महोदय मी 1256 मुलांना मी मंत्री असताना त्यावेळेस फेलोशिप दिली, म्हणजे संशोधनासाठी 1256. आम्ही केलं नाही. आता तुम्ही जो विचार मांडलात की सर्व ह्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत या संस्थांचं
1256 विद्यार्थ्यांना